किती लोकांच्या पाया पडायचं? मी जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून मी पायाच पडते. पाया पडून पडून माझी कंबर दुखायला लागली. हा नाही तर आधी तर मोठा बोलला असं, आमच्या घरी अशी काय नाही. अजून आजूबाजूच्या गावातून कोण माणसं राहिली असतील ना, त्यांना पण बोलवायला सांग तुझ्या आईला. आले सासूबाई? अहो जरा इकडे येता, काय काम होतं माझं. तुला मी आधीच सांगितलेलं मला जेवण वगैरे बनवता येत नाही, तरी सुद्धा तुझ्या आईनी मुद्दामून सगळ्यांसमोर मला हा प्रश्न विचारला का सुनबाई आज जेवणामध्ये काय बनवणार? काय बनवू? मी गुभात बनवू? बाहेरून ऑर्डर कर आणि सांग मी बनवले म्हणून. उफ, किती माणसं येतात घरात. अशी बसली तरी डोक्यावर पदर घेऊन बस. काय रे कुत्र्या, तू तर बोलला होता की आमच्या इकडे सगळे मॉडर्न विचारायचं. जेव्हापासून आले ना लग्न करून तेव्हापासून मला असं डोक्यात पदर घेऊन उभं राहायला सांगितलंय. आई तर म्हणे नवीन सुनेने घरात काहीतरी गोडधोड बनवायला पाहिजे. हे नाही का सुनेला नाही बनवत आहे. नवीन सुनेकडून कोण काम करून घेतं का यार? ते आई सगळे बोलतात की नवीन सुनेने ना काहीतरी गोडधोड बनवायचं असतं, खीर वगैरे. मला तर काही येत नाही. तू लवकर लवकर मला सांग, मी व्हिडिओ कॉल चालू ठेवते, मी तसं तसं बनवते. आजपासून तुझे सगळे बरमुडे ना मी घालणार आहे, कारण एक पण शॉर्ट मला माझ्या आईने घेऊन दिली नाही. या साडीमध्ये झोपू का मी? टोचते अंगाला यार, किती गरम होतं या साडीमध्ये. काय बोलला साडीमध्ये झोपावं लागेल? पागल बिगल झालाय का? तर दे ना मुस्काडी. मी म्हणजे साडी बिडीवर नाही झोपणार. बरमुडा दे तुझा काढून, चल दे बरमुडा दे. बरमुडा दे तुझा. मी साडी बिडीवर झोपणार नाही, नाहीतर डिवोर्स. मला हाफ पॅन्ट लागते, हाफ पॅन्ट. मी साडीवर झोपणार नाही. हे बघ मी तुला आत्ताच सांगते, मी सकाळी 5 वाजता उठणार नाही म्हणजे नाही. माझ्याकडून अपेक्षा ठेवू नको. मी रोज 12 वाजता उठते तुझ्यासाठी. मी 10 वाजता उठेन, पण मी 5 वाजता उठू शकत नाही. मी आत्ताच सांगते. मी लग्न करून पछतावले. मी नाही उठू शकत रे 5 वाजता. जिंदगी बर्बाद केली. मला झोप तरी सुखाची राहू दे. लग्नाच्या आधी तर मोठा बोलत होता आमच्या घरी सगळे मॉडर्न आहेत, मॉडर्न आहेत. आता तुझ्या आईला विचारलं उद्या मी ड्रेस घालू का? ड्रेस घालू का? तुझी आई काय बोलली माहिती? आमच्या इथे चांगल्या सुना असे ड्रेस वगैरे घालत नाही. ही साडी घालू ही साडी वगैरे काय? हॅलो आई पप्पांना उद्या प्लीज मला घ्यायला पाठव ना, मी इथे नाही राहू शकत. काय बोलली? तिला घरी चुकी ना.